विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय याकरता जी आपण व्हिडिओ सिरीज बघत आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये देखील सामान्य ज्ञान या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल आणि व्हिडिओ संपल्यानंतर आपले किती प्रश्न बरोबर आले ते देखील आपण खाली कमेंट करू शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये डॅडॅश या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. आर्काइव्ह्ज नॅशनल, इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट, राष्ट्रीय अभिलेखागार की फेडरल रेकॉर्ड ऑफ नेशन. तर भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार आणि कधी 1891 मध्ये जे स्थापन झाले होते त्याचं नाव आहे इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट. पुढील प्रश्न बघूयात. खालीलपैकी राज्यसभेच्या अधिवेशनाच्या संदर्भात अचूक जोडी सांगायची आहे. 1885 व्योमेशचंद्र बॅनर्जी, 1915 ॲनी बेझंट, 1908 दादाभाई नौरोजी, 1936 सरोजिनी नायडू. तर अचूक जोडी कोणती आहे तर ती आहे 1885 व्योमेशचंद्र बॅनर्जी. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांच्या आर्थिक पिळवणुकीसाठी खालीलपैकी कोणता घटक हा प्रामुख्याने जबाबदार होता? जमीनदार, सरकारी धोरण, सावकार की नैसर्गिक संकट. तर लक्षात घ्या, ब्रिटिश राजवट आहे. शेतकऱ्यांची जर आर्थिक पिळवणूक करायची असेल तर लक्षात घ्या, जसं आपलं राज्यासारखं वेगवेगळ्या योजना घेऊन येतं, बरोबर, तसेच सरकारी धोरणे ही जी आहेत ती महत्त्वपूर्ण घटक होती शेतकऱ्यांचा आर्थिक पिळवणुकीसाठी. महत्त्वाचं काय की ब्रिटिश सरकार काय म्हणत होतं तर तुम्ही फक्त नगदी पिके घ्या जेणेकरून सरकारला फायदा होईल. परंतु त्यामुळे काय झालं की धान्याची तूट झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मित्रांनो कुपोषण आणि अशा समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक पिळवणूक करायची होती ब्रिटिश राजवटीत, तर सरकारी धोरणे ही प्रामुख्याने जबाबदार होती. यानंतर पुढील प्रश्न, लॉर्ड कर्झन कशामुळे बदनाम झाला होता? फोर्ड व राज्यकार्य या नीतीचा अवलंब केला, लोकमान्य टिळकांना तुरुंगात डांबले, विद्यापीठाची स्वायत्तता कमी केली की बंगालची फाळणी केली म्हणून. तर याचं प्रमुख कारण काय आहे तर त्याने बंगालची फाळणी केली म्हणून. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओ तर बघायचा आहे त्यापूर्वी एक रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक, तर एवढे लाईक आलेच पाहिजे. आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल. पुढील प्रश्न बघूयात. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य डॅडॅश यांनी मार्क्सवादी इतिहास लेखन केले. ऑप्शन आहेत राम शरण शर्मा, श्रीपाद अमृत डांगे, धर्मानंद कोसंबी की शरद पाटील. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, श्रीपाद अमृत डांगे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य मार्क्सवादी इतिहास लेखन केले. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक दुसरे महायुद्ध डॅडॅश काळात झाले? 1914 ते 1918, 1924 ते 1928, 1939 ते 1945 की 1940 ते 1946. तर दुसरं महायुद्ध हे 1939 ते 1945 या काळात झालं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर मुंबई उच्च न्यायालय याकरता लिपिक, शिपाई, हमाल चालक याकरता मटेरियल हवं असेल तर 15,000 प्रश्न आणि 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त 240 रुपयामध्ये देत आहोत. याची ओरिजिनल प्राईस आहे 299, परंतु या ठिकाणी हा कोर्स परचेस करताना NEW20 कुपन कोड यूज करायचा. 240 रुपयामध्ये मटेरियल मिळून जाईल. तुम्हाला यात काय काय मिळणार आहे तर स्क्रीनवर जेवढे डिटेल आहे ते सर्व तुम्हाला भेटेल. जेवढ्याही PDF आहेत त्या तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता. भलेही नेट बंद असेल तरी त्या PDF फाईल ओपन होतील. तसंच जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत, म्हणजे एक टेस्ट तुम्ही कितीही वेळेस देऊ शकता. तसेच प्रत्येक टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याचं सोल्युशन, तुमचा रँक हे देखील त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. त्यामुळे हे जे मटेरियल आहे ते नक्की परचेस करा. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय पहिला रेल्वे मार्ग केव्हा सुरू झाला? 1853, 1854, 1855 की 1856. तर भारतीय पहिला रेल्वे मार्ग हा ऑप्शन 1 1853 मध्ये सुरू झाला. यानंतर पुढील प्रश्न, क्वेश्चन क्रमांक 8, पहिल्या महायुद्धाचा काळ कोणता आहे? आपण दुसरं महायुद्ध बघितलं, आता पहिलं महायुद्ध या ठिकाणी विचारलंय, तर तो काळ आहे 1914 ते 1918. यानंतर पुढील प्रश्न, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्ये कोणत्या क्रांतीने दिली? अमेरिकन, फ्रेंच, चीन की आफ्रिकन? तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी मूल्ये आहे ती फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. यानंतर पुढील प्रश्न,
भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारतमंत्री पदावर कोण होते? A.V. अलेक्झांडर, स्टॅफर्ड क्रिप्स, माउंटबॅटन की सर पॅथिक लॉरेन्स? तर भारताच्या स्वातंत्र्यावेळी भारतमंत्री जे होते तर ते होते सर पॅथिक लॉरेन्स. यानंतर पुढील प्रश्न, 1938मध्ये हैदराबाद संस्थानामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर हैदराबाद संस्थानामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना ही स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर डेली बेसिसवर आपल्याला एक्झाम रिलेटेड अपडेट म्हणजे एक्झाम डेट काय, त्याचा सिलेबस काय किंवा नवीन आलेल्या जाहिराती यांच्या जर अपडेट पाहिजे असेल तर ज्ञानवंदना एज्युकेटर हे जे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. पुढील प्रश्न, लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषवले? एकच वेळा, 2 वेळा, 4 वेळा की एकदाही नाही? तर ट्रिकी क्वेश्चन आहे, याचं उत्तर आहे एकदाही नाही. यानंतर पुढील प्रश्न, सविनय कायदेभंगाच्या चळवळीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झालेला नाही? धारसना, वडाळा, बिळाशी की सानित्रा? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 बिळाशी. पुढील प्रश्न, 1857च्या उठावात हिंदी शिपायांनी दिल्ली ताब्यात घेतली त्यावेळी दिल्लीचा कमिशनर कोण होता? लॉर्ड कॅनिंग, सायमन फ्रेझर, लॉर्ड एल्गिन की लॉर्ड डलहौसी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 2 सायमन फ्रेझर. पुढील प्रश्न, 1920च्या नागपूर अधिवेशनात कोणता निर्णय घेण्यात आला? खिलाफत चळवळीला सुरुवात करण्याचा, असहकार चळवळ सुरू करण्याचा, सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा की दांडी यात्रा काढण्याचा? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 असहकार चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे असे कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 केसरी. यानंतर पुढील प्रश्न, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश सरकार यांची 140 वर्षांसाठी कोणती राजधानी होती? अलाहाबाद, कोलकाता, मुंबई की दिल्ली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता. पुढील प्रश्न, तुर्कस्तानच्या सुलतानास काय म्हणत? मौलावा, तख्त ए इस्लाम, खलिफा की सुलतान समत? तर तुर्कस्तानच्या सुलतानास खलिफा असे म्हणत. पुढील प्रश्न, प्रसिद्ध क्रांतिकारक सचिंद्रनाथ सन्याल यांनी कोणती संस्था स्थापन केली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनुशीलन समिती. यानंतर पुढील प्रश्न, अलिप्ततावादी चळवळ उभारण्यास खालीलपैकी कोणाचे योगदान नव्हते? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 वुड्रो विल्सन यांचे या ठिकाणी योगदान नव्हते. पुढील प्रश्न, 1935च्या कायद्याने 1937मध्ये भारतात किती प्रांतामध्ये निवडणुका झाल्या? तर त्या झाल्या आहेत एकूण 11 प्रांतामध्ये. यानंतर पुढील प्रश्न बघतो आहोत, सोलापूर येथे सत्याग्रहात भाग घेतलेल्या खालीलपैकी कोणाला फाशी देण्यात आली? मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, श्रीकृष्ण सारडा की जगन्नाथ शिंदे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 अ, ब, क, ड म्हणजे वरील सर्वांना सोलापूर येथे सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल फाशी देण्यात आली. पुढील प्रश्न, डॅश गटात महिला क्रांतिकारकांचा विशेष सहभाग होता? मिरत, बराकपूर, काकोरी की चितगाव? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चितगाव गटात महिला क्रांतिकारकांचा विशेष सहभाग होता. पुढील प्रश्न, सातारा येथे पत्री सरकार कोणी स्थापन केले? नानासाहेब पेशवे, दामोदर परांजपे, सेनापती बापट की नाना पाटील? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 नाना पाटील. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी महाराष्ट्रभर वाचनालयाची चळवळ सुरू केली? साने गुरुजी, बाळशास्त्री जांभेकर, वीरा शिंदे की गोपाळ हरी देशमुख? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रभर वाचनालयाची चळवळ सुरू केली. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय याची तयारी करत आहात आणि लिपिक शिपाई याकरता मटेरियल हवं असेल तर नक्की परचेस करा.
डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. एवढ्या कमी किमतीमध्ये कुणीही मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून देणार नाही. आणि महत्त्वाचं काय की याची व्हॅलिडिटी 1 वर्षांची आहेत. यात ज्या चालू घडामोडी आहेत त्यामध्ये तुम्हाला अपडेटेड चालू घडामोडी ॲड केल्या जातील, जसे की जानेवारी 26, फेब्रुवारी 26, मार्च 26 अप टू डिसेंबर 26 पर्यंतच्या चालू घडामोडी यामध्ये ॲड केल्या जातील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील विद्यार्थी मित्रांनो आपण सबस्क्राईब करायचं आहे. त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा, जेणेकरून एक्झामबद्दल जे अपडेट आहे त्या तुम्हाला कळेल. थँक्यू.